Hello students, today we will starting with the next lecture of chapter number first, which is measurement. Okay, this is lecture number 5th for the measurement. In last session we had been discussed about application of dimensional analysis, right? We already studied a 3 application of dimensional analysis in very best way, right? In today's session guys, we are going to discuss about this 2 topics. First one is errors and types of errors, and second topic is what? Estimation of errors, right? लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही होमवर्क दिला होता. होप सो सगळ्या स्टुडंटनी होमवर्क एकदम प्रॉपरली केलं असेल, बिकॉज लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिले जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये होते अँड टेक्स्टबुकमध्ये नव्हते असे सुद्धा काही एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. आणि एक एक्झाम्पल फोर्स रिलेटेड मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. ओके, जर कोणाला त्या एक्झाम्पल रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल, तर तुम्ही डाऊट क्लिअरिंग फोरमला तो पोस्ट करा, ऑर एल्स सक्सेस पॉईंट अकॅडमीच्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉल करून सुद्धा सरांना तो विचारू शकता. मी त्याचं सगळं सोल्युशन तुमच्यापर्यंत नक्की देईन. विदाउट वेस्टिंग टाइम वी आर स्टार्टिंग विथ द टुडेज सेशन. फर्स्ट पॉईंट इज नथिंग बट एरर्स अँड टाइप्स ऑफ एरर्स. टेल मी वन थिंग, मी जर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला, गाइज व्हॉट डू मीन बाय एरर्स एक्झॅक्टली, तुम्हाला सर एरर इज व्हेरी सिम्पल. आपण काय करूयात की आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर मेजरमेंटमध्ये ट्रू व्हॅल्यू माहिती आहे. पहा, सगळेजण प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करतील बोर्डवर. आय एम डिस्कसिंग एरर विच इज व्हेरी सिम्पल. आपल्याला एखाद्या मेजरमेंटची ट्रू व्हॅल्यू माहिती आहे. तुम्हाला सर व्हॉट डू मीन बाय ट्रू व्हॅल्यू एक्झॅक्टली. सी गाइज, इफ यू वॉन्ट टू मेजर अ लेंथ ऑफ दिस बोर्ड, then the true value for the length of this board is 8 meter. Assume, just assume 8 meter, right? That means what? की जर आपल्याला या बोर्डची लेंथ मेजर करायची आहे, राईट, आणि ती लेंथची ट्रू व्हॅल्यू म्हणजे ॲक्च्युली जी काही लेंथ आहे ती लेंथ 8 मीटर आहे, त्यालाच आपण ट्रू व्हॅल्यू म्हणतो, राईट. आणि मेजर करत असताना तुम्ही आपल्या कोणत्या ना एका स्टुडंटनी एक मीटर स्केल घेतली किंवा एक मीटर टेप घेतला आणि त्यांनी त्याची लेंथ मेजर केली, राईट, आणि त्याला ती मिळाली 7.8 मीटर. किती मिळाली? 7.8, राईट. बट ॲक्च्युअली लेंथ किती आहे? 8 मीटर आहे. जी ॲक्च्युअल लेंथ आहे, परफेक्ट लेंथ आहे, दॅट इज नोन ॲज ट्रू व्हॅल्यू वाईज. बट जी तुम्ही मेजर करून लेंथ मिळालेली आहे 7.8 मीटर, दॅट इज नोन ॲज मेजर्ड व्हॅल्यू. आर यू गेटिंग माय पॉइंट? सी, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू कशाला म्हणायचे तुम्हाला कळतं आहे. जी ॲक्च्युली परफेक्ट व्हॅल्यू आहे दॅट इज नोन ॲज ट्रू व्हॅल्यू, आणि मेजर केल्यानंतर जी मिळाली दॅट इज युअर मेजर्ड व्हॅल्यू, राईट. द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड द मेजर्ड व्हॅल्यू इज नोन ॲज द एरर. व्हेरी सिम्पल ना. मग तुम्ही मला सांगा, हे या बोर्डची लेंथ आपल्याला मेजर करायची होती. लेंथसाठी ट्रू व्हॅल्यू किती होती रे? 8 मीटर होती. सो 8 मीटर, दिस इज युअर मायनस ॲज इट इज. मेजर्ड व्हॅल्यू किती मिळाली? विच इज 7.8 मीटर इज इक्वल टू एरर. मग ह्या दोघांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 0.2 मीटर. दिस इज द एरर इन युअर मेजरमेंट. आर यू गेटिंग माय पॉइंट? एवढी एरर आहे तुमच्या मेजरमेंटमध्ये विच इज 0.2 मीटर. व्हेरी सिम्पल. सो एरर इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड द मेजर व्हॅल्यू इज नोन ॲज द एरर. तुम्हाला सर मग आता आपण असं करूयात की तुम्ही जी ट्रू व्हॅल्यू दिली ती पण 8 मीटर आहे, आणि विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल अँड द मीटर टेप जे स्टुडंटनी मेजर केली दॅट इज ऑल्सो 8 मीटर. That means what? True value is also 8 meter and measure value is also 8 meter. Then what is the error between this measurement? तुम्हाला सर मग यामध्ये एक्झॅक्टली एरर किती असणार आहे? व्हेरी सिम्पल. वी हॅव टू कॅल्क्युलेट द एरर विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला विच इज रिटन ऑन द बोर्ड, राईट. फॉर्म्युला इज व्हॉट? ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू किती आहे? 8 मीटर आहे, मायनस मेजर्ड व्हॅल्यू अगेन 8 मीटर, राईट ना. आपण मेजर केली लेंथ ती पण 8 मीटर मिळाली. मग ट्रू व्हॅल्यू मायनस measured value which is 8 meter minus 8 meter which is equal to 0. That means the error in the given measurement is 0.
म्हणजेच काय, तुमचं मेजरमेंट एकदम ॲक्युरेट आहे, त्यामध्ये कोणतीही एरर प्रेझेंट नसणार आहे. होप सो पॉइंट तुम्हाला क्लिअर असेल. द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड द मेजर्ड व्हॅल्यू इज नथिंग बट एरर. विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल मी तुम्हाला हे क्लिअर केलेलं आहे. होप सो एररचा पॉइंट सगळ्यांना क्लिअर असेल. We have to proceed for the next point, which is types of error. I'm just rub this point on the board and we'll proceed for the next point, which is types of errors. See guys, in types of errors, there are two types mainly. See, we are focusing on types of errors. In this format or topic, we can say there are 2 points mainly or 2 types mainly. First one is your systematic error. First type is what? Systematic error. And second type is what? Random error. Okay? There are 2 main types of errors. First one is systematic error. Second one is your random error. Okay? I like to tell you the difference between this two one, and I'm going to explain you the systematic error and the random error in very simple manner, guys. Just pay attention on the board very carefully. See guys, systematic error in the sense what? Systematic error च्या आतमध्ये 3 तुम्हाला सबटाइप्स मिळतील. तुम्हाला सर मग सिस्टमॅटिक एररच्या आतमध्ये 3 सबटाइप्स मिळणार, बट एक्झॅक्टली कोणते मिळणार जर आपण पाहूयात. सी, सिस्टमॅटिक एररच्या आतमध्ये फर्स्ट वाला जो तुम्हाला टाइप मिळेल दॅट इज युअर पर्सनल एरर. ओके, देन एरर ड्यू टू imperfect setup of experiment, and last error is nothing but first personal error, then error due to imperfect setup of instrument, and last one is your instrumental error. Ready my point? See guys, systematic error हा जो फर्स्ट टाइप आहे एरर मधला, त्याचे सब टाइप्स 3 आहेत. कोणते? एक पर्सनल एरर आहे, एक एरर ड्यू टू इनपरफेक्ट सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट आहे, अँड लास्ट इज युअर इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. तुम्ही मला सर आता जरा स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करा. व्हॉट डू इन बाय पर्सनल, व्हॉट डू इन बाय एरर ड्यू टू इनपरफेक्ट सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट, अँड व्हॉट डू इन बाय इन्स्ट्रुमेंटल एरर. सी, एकदम सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करणार. यावर याचं जे काही थेरॉटिकल पोर्शन आहे तो मी इथे लिहिणार नाही, तो फक्त मी ओरली एक्सप्लेन करेल. मी जे ओरली एक्सप्लेन करणार ते तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही प्रॉपरली नोट कराल. ओके, या पॉईंटला तुम्ही IMP पॉईंट करा. हा खूप वेळा एक्झामला विचारला गेलेला आहे फॉर 2 मार्क्स. इवन कॅन बी आस्क इन युअर युनिट टेस्ट ऑल्सो फॉर 2 मार्क्स. ओके, मी इथे 2 मार्क्स मेन्शन पण करतो. 2 मार्क्स क्लिअर. आपण पाहूयात सिस्टमॅटिक एररच्या आतमध्ये फर्स्ट वाला पॉईंट विच इज पर्सनल एरर. See guys, what do you mean by personal error? Personal error in the sense की पहा सगळेजण, आपल्याला या बोर्डची लेंथ मेजर करायची आहे. विथ द हेल्प ऑफ डे टू डे लाईफ एक्झाम्पल मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतोय. या बोर्डची लेंथ मेजर करायची आहे. आता लेंथ मेजर करत असताना तुम्ही एक मीटर स्केल घेतलेली आहे. ती मीटर स्केल प्रॉपरली तुम्ही व्यवस्थित त्याला सेटअप केलाय तिथे, आणि तुम्ही आता त्याचं रीडिंग घेताय की हा एक्झॅक्टली बोर्ड 8 मीटर आहे, 8.1 मीटर आहे, 8.2 मीटर आहे की 8.3 मीटर आहे, हे प्रॉपरली तुम्ही चेक करणार आहे विथ द हेल्प ऑफ मीटर स्केल, राईट. पण ते रीडिंग घेताना तुमच्याकडे ऑब्झर्वेशन तुमचं प्रॉपर नव्हतं. ऑब्झर्वेशन तुमचं प्रॉपर नव्हतं, त्यामुळे त्यामध्ये एरर आलेली आहे. म्हणजे काय तर मी ज्यावेळेस बोर्डवर ती मीटर स्केल लावली अँड त्यानंतर मी त्याचं रीडिंग घेत होतो, तर ते प्रॉपरली रीडिंग पाहत असताना थोडं माझं कन्फ्युजन झालं
ॲक्च्युली रीडिंग 8 मीटर होतं, मी 8.1 लिहिलं. अरे सो नो, ॲक्च्युअल रीडिंग किती होतं? 8 मीटर. जी मीटर स्केल मी लावली होती बोटची लेंथ मेजर करण्यासाठी आणि त्यावर जे मला लेंथ दिसायला पाहिजे होती 8 मीटर, बट बाय डिफॉल्ट माझा थोडा ऑब्झर्वेशनचा फॉल्ट झाला आणि मी ते रीडिंग लिहिलं 8.1 मीटर. बट गाईज मी लिहिलं 8.1 मीटर, पण ॲक्च्युली आहे किती रे? 8 मीटर आहे. मग यामध्ये एरर आली का? ऑफकोर्स आली. ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. एरर किती आली? 0.1 मीटरची. कोणामुळे आली? माझ्या इम्प्रॉपर ऑब्झर्वेशनमुळे आली. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज पर्सनल एरर, बिकॉज ती माझ्यामुळे आलेली एरर आहे. तो त्या बोटची लेंथ 8 मीटरच आहे, ना की 8.1 मीटर. ड्यू टू अ फॉल्टी ऑब्झर्वेशन मी जे रीडिंग लिहिलं ते रीडिंग लिहिलं 8.1 मीटर. दॅट्स वाय देयर विल बी अ एरर ऑफ 0.1 मीटर. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो दिस काइंड ऑफ एरर इज नोन ॲज पर्सनल एरर. म्हणजेच काय तर तुमच्या स्वतःच्या ऑब्झर्वेशन फॉल्टमुळे जी एरर तयार झाली, दॅट एरर इज नोन ॲट पर्सनल एरर. ओके, ज्यामुळे तुम्ही रीडिंग प्रॉपर घेतलेलं नाहीये. आर यू गेटिंग माय पॉइंट? फॉर एक्झाम्पल अजून आपण थोडं व्यवस्थित पाहूयात. पहा, मी माझं वेट करतोय आणि मी त्या विंग स्केलवर, विंग बॅलन्सवर उभा राहिलेलो आहे, जो वजन काटा असतो त्यावर, आणि मी इथनं पाहतो एक्झॅक्टली की ते वेट किती आहे. ओके, तो ॲनालॉग आहे असं आपण कन्सिडर करूया, डिजिटल नाही आहे. आणि माझं वेट आहे 60 kg. ओके, बट मला इथनं व्यवस्थित ते दिसलं नाही आणि मी रीडिंग जे घेतलं ते प्रॉपर घेऊ शकलो नाही. मला जे रीडिंग दिसलं किंवा जे मी घेतलं ते आहे 61 kg, बट ॲक्च्युली माझं वेट किती आहे रे? 60 kg आहे. जे मी रीडिंग घेतलं ते 61 kg घेतलं, म्हणजे 1 kgची एरर आहे. कोणामुळे आहे? ती माझ्यामुळे आहे. ड्यू टू फॉल्टी रीडिंग. मी जे रीडिंग घेतलं ते फॉल्टी आहे, ते माझ्यामुळे, त्यामुळं पर्सनल एरर आली. त्याला आपण पर्सनल एरर म्हटलं. ओके, होप सो पर्सनल एरर तुम्हाला कळालेलं आहे. 2 एक्झाम्पल दिलं, विथ बोटच्या लेंथचं, एक स्वतःच्या वजन करण्याचं, वेट करण्याचं. राईट? या पद्धतीचे जे कोणते आपल्याला एरर्स मिळतील, दॅट एरर्स कम्स इन द कॅटेगरी ऑफ पर्सनल एरर. व्हेरी सिम्पल. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजेच काय, मी फॉल्टी रीडिंग घेतलं, ॲक्च्युली जे परफेक्ट रीडिंग आहे ते बोर्डसाठी 8 मीटरच होतं, मी 8.1 घेतलं ना, मला ते प्रॉपर कळालं नाही, माझ्यामुळे एरर आली, पर्सनल एरर बनली. माझं वेट 60 kg आहे ॲक्च्युअल परफेक्ट, बट मी जे इथनं जे पाहिलं वेइंग बॅलन्सवर ते 61 पाहिलं. माझा फॉल्ट होता रीडिंग घेण्यासाठी, माझ्यामुळे एरर आली. दॅट्स वाय इट इज नोन ॲज पर्सनल एरर. ओके, होप सो पर्सनल एरर क्लिअर असेल. लेट्स मूव फॉर द नेक्स्ट एरर, विच इज एरर ड्यू टू इम्परफेक्ट सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट. म्हणजे आपल्याला आता एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचा आहे, परंतु एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी जो काही सेटअप आपण लावला आहे तो सेटअपच चुकीचा आहे. त्यामुळे जी एरर तयार होणार, दॅट इज नोन ॲज एरर ड्यू टू इम्परफेक्ट सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट. किंवा सर म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली? म्हणजे असं करायचं, पहा की आपण कन्सिडर करूयात हा वाला बोर्ड आहे आपला, आणि या बोर्डची ही लेंथ आपल्याला मेजर करायची. ही लेंथ, माझ्याकडे एक स्केल आहे. तर बाळांनो तुम्ही मला सांगा, ती स्केल मी इथे प्रॉपरली अशी अरेंज केली पाहिजे. राईट? प्रॉपरली. जस्ट फॉर सेकंड. हा, राईट? म्हणजे बोर्डच्या एक्झॅक्टली कॉर्नरला या जी काही स्केल आहे त्या स्केलचा सुद्धा बॉर्डर आली पाहिजे किंवा कॉर्नर आला पाहिजे, तरच जे रीडिंग घेतलं जाणार ते प्रॉपर येणार. बट त्याऐवजी मी जी स्केल इथे लावलेली आहे ती स्केल जर या पद्धतीने ॲडजस्ट केली, म्हणजे थोडी बाहेर आलेली आहे, तर जेवढी बाहेर आली तेवढी ऑलरेडी एरर येणार मेजरमेंटमध्ये. अरे सो नो, म्हणजे मी हा जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करत होतो, जिथे मला बोर्डची लेंथ मेजर करायची आहे, तिथे त्याची एक्सपेरिमेंटल सेटअप हा मी इम्परफेक्ट केलेला आहे, त्यामुळे यामध्ये एरर ऑफकोर्स येणार. अरे सो नो, मग अशा पद्धतीच्या एररला आपण काय म्हणतो? अशा पद्धतीच्या एररला आपण म्हणतो एरर ड्यू टू इम्परफेक्ट सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट. मी ते प्रॉपरली एक्सपेरिमेंटचा सेटअप लावलेला नाही आहे. क्लिअर आहे? त्यानंतर नेक्स्ट एरर आहे, दॅट इज इन्स्ट्रुमेंटल एरर. दॅट इज
इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर इन द सेन्स व्हॉट, की एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना तो इन्स्ट्रुमेंटच ॲक्च्युली फॉल्टी आहे. तो इन्स्ट्रुमेंटल्स काय ॲक्च्युली फॉल्टी आहे आणि फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं फॉल्टी रिडिंग मिळणार, मग त्यामध्ये एरर येणार. त्या एररला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतो बिकॉज ड्यू टू अ फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल काय, आपण एका शॉपमध्ये गेलो, आपल्याला 1 kg साखर बाय करायची आहे, 1 किलो शुगर, बरोबर. मग तुम्ही मला सांगा, ॲक्च्युली जो तिथे वजन काटा आहे त्याचं ज्यावेळेस त्यावर काही ठेवलेलं नाही त्यावेळेस त्याचं रिडिंग किती पाहिजे रे, 0 पाहिजे, बरोबर. तरच आपण त्यावर साखर ठेवल्यानंतर आपल्याला प्रॉपर 1 किलो साखर मिळेल. आपण असं कन्सिडर करू की त्यावर काही ठेवलं नसताना त्याचं जे रिडिंग आहे ते 100 ग्रॅम होतं. मग आता ज्यावेळेस आपण त्यावर साखर ठेवू त्यावेळेस परफेक्ट आपल्याला 1 किलो साखर मिळणार का, नो. किती मिळणार रे, येस ऑफकोर्स 900 ग्रॅमच आपल्याला साखर मिळेल बिकॉज ऑलरेडी त्याचं रिडिंग 100 होतं, 100 ग्रॅम होतं. मग आता यात एरर किती आली, एरर आली 100 ग्रॅमची. ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू, राईट ना. 100 ग्रॅमची काय आली, एरर आली. मग अशा पर्टिक्युलर केसमध्ये ही एरर कोणामुळे आली आहे, त्या दुकानदारांनी प्रॉपर रिडिंग घेतलं का, येस त्यांनी प्रॉपर रिडिंग घेतले, त्याचा काही फॉल्ट नाही आहे त्यामध्ये, त्यामुळे इथे पर्सनल विषयचा एररचा विषय मिटला. बरं, एक्सपेरिमेंटल सेटअप व्यवस्थित लावला नाही का, एक्सपेरिमेंटल सेटअप सगळा व्यवस्थित होता, काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे याही एररचा विषय नाही आहे. मग ते इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी होतं बिकॉज त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये ॲक्च्युली 0 नसताना तो 100 होता, 100 ग्रॅमला दाखवत होता, त्यामुळं ही एरर आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. क्लिअर असेल तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल एरर कोणता पॉईंट आहे. अजून एखादा आपण पॉईंट पाहूयात. पहा, ज्यावेळेस आपण वेइंग बॅलन्सवर वेट करत असतो, त्या वेइंग बॅलन्सवर आपण उभे असताना ज्यावेळेस त्या वेइंग बॅलन्सवर काहीही प्रेझेंट नाही आहे त्यावेळेस त्याचा जो काटा आहे तो एक्झॅक्टली 0ला पाहिजे, राईट ना. म्हणजे ते वेइंग बॅलन्स परफेक्ट आहे. बट तसं नाही आहे, तो एक्झॅक्टली काटा 1 kgला प्रेझेंट आहे. ज्यावेळेस त्यावर काहीच प्रेझेंट नाही, त्या वजन काट्यावर काहीच प्रेझेंट नाही, तर तो 0ला पाहिजे, पण तो 1 kgला आहे. आणि मग मी जर त्यावर उभा राहिलो तर ऑफकोर्स 1 kgची त्यामध्ये एरर येईल. मग यात फॉल्ट कोणाचा आहे, त्या इन्स्ट्रुमेंटचा आहे. ते इन्स्ट्रुमेंट फॉल्टी होतं, त्यामुळं त्या एररला काय म्हणणार आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणणार. होप सो हे 3 पॉईंट क्लिअर असतील. टाइप्स ऑफ एररमध्ये फर्स्ट पॉईंट आहे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररच्या अंडर 3 पॉईंट्स येतात. पर्सनल, ड्यू टू फॉल्टी ऑब्झर्वेशन, एरर ड्यू टू इनपरफेक्ट सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंटचा सेटअप परफेक्ट लावलेला नाही आहे. थर्ड नंबर इन्स्ट्रुमेंटल एरर. आणि त्यातला सेकंड पॉईंट आहे रँडम एरर. ती मला सर आता मग हे एक्झॅक्टली रँडम एरर काय, बांधू. रँडम एरर खूप सिंपल आहे की आता पहा सगळेजण व्यवस्थित, मी ऑब्झर्वेशन सुद्धा प्रॉपर केलेलं आहे. ऑब्झर्वेशन सुद्धा मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही ठेवला, रिडिंग एकदम परफेक्ट घेतलेत, म्हणजे ह्या एररचा विषय मिटला. मी एक्सपेरिमेंटचा सेटअप पण प्रॉपर लावला, एकदम प्रॉपरली सेटअप केलाय, म्हणजे या एररचा पण विषय मिटला. इन्स्ट्रुमेंट जे वापरतोय ते सुद्धा फॉल्टी नाही आहे, प्रॉपर कॅलिब्रेटेड इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामुळे इन्स्ट्रुमेंटल एररचा सुद्धा विषय तिथे मिटलेला आहे. तरी सुद्धा जर आपल्या रिडिंगमध्ये एरर आली तर त्या एररला आपण रँडम एरर म्हणतो. मग ही एरर एक्झॅक्टली कशामुळे येते, ही एरर येते सराउंडिंग टेम्परेचर चेंज झालं तर एक्सपेरिमेंटमध्ये चेंज होऊ शकतो, रिडिंगमध्ये एरर येऊ शकते. प्रेशर चेंज झालं तरी सुद्धा रिडिंगमध्ये चेंज होऊ शकतो, राईट. मग ह्या ज्या सराउंडिंग कंडिशन्समुळं जी कोणती एरर येणार दॅट एरर इज नोन ॲज रँडम एरर. क्लिअर आहे. सराउंडिंग कंडिशन्समुळे ड्यू टू चेंज इन प्रेशर अँड टेम्परेचर ऑर द सराउंडिंग कंडिशन्स जी काही एरर येईल त्या एररला आपण रँडम एरर म्हणतो. होपसो पॉईंट क्लिअर असेल. काय पाहिलं आपण पाहिलं एरर इज नथिंग बट ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. There are 2 types basically. First one is systematic and second one is random. But systematic च्या अंदर 3 सब टाइप मिळतात. A वाला पर्सनल ड्यू टू फॉल्टी ऑब्झर्वेशन, B वाला एरर ड्यू टू इनपरफेक्ट सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंटचा सेटअप आपण प्रॉपर लावलेला नाहीये. C वाला इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंटच फॉल्टी होतं म्हणून एरर आली, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हटलं. आणि पॉईंट नंबर 2 रँडम एरर ड्यू टू सराउंडिंग कंडिशन्स. हे सगळं काही प्रॉपर आहे तरी सुद्धा एरर आहे, ती कोणामुळे असणार आहे, सराउंडिंग कंडिशन्समुळे असणार आहे, त्याला आपण रँडम एरर म्हणणार. टेम्परेचर चेंज ऑर प्रेशर चेंज अशा कोणत्या सराउंडिंग कंडिशन्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर एरर येते, त्याला आपण काय म्हणतो, रँडम एरर म्हणणार. ओके. होपसो हा पॉईंट तुम्हाला एकदम क्लिअर असेल.
आपण फर्स्टवाला पॉईंट क्लिअर केलाय. आपण जाऊयात पुढे आता नेक्स्ट पॉईंटकडे, विच इज नोन ॲज एस्टिमेशन ऑफ एरर. मी याला रफ करतो. नेक्स्ट पॉइंट आपण पाहतोय विच इज एस्टिमेशन ऑफ एरर. या पॉइंटला सगळेजण IMP मार्क करतील बिकॉज यावर न्यूमेरिकल हमखास विचारला जातो. यावर न्यूमेरिकल हमखास विचारला जातो. इवन तुमच्या देखील युनिट टेस्टला विचारला जाऊ शकतो. राईट. मग एक्झॅक्टली एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय, तर एखादा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म करत असताना ॲक्युरसीसाठी आपण खूप साऱ्या एरर घेतल्या, खूप साऱ्या रीडिंग घेतल्या, नॉट एरर, रीडिंग घेतल्या. इन द सेन्स वॉट, की आपण एखादा एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय. एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना आपण पहिली रीडिंग घेतली A1, पहा सगळेजण व्यवस्थित, बरोबर. त्यानंतर दुसरी रीडिंग घेतली A2, तिसरी रीडिंग घेतली A3, अशा आपण AN पर्यंत रीडिंग घेतल्या. तुम्हाला सर एक्झॅक्टली काय A1, A2, A3, राईट. कधी कधी काय होतं बाळांनो, की आपण खूप एकदम स्मॉलवाला एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय. म्हणजेच काय, की आपला एक हेअर घेतला डोक्याचा, एक केस घेतला आणि त्या केसाचा डायमीटर आपल्याला मेजर करायचा आहे. तर असं कोणतंही इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे प्रेझेंट आहे का केसाचा डायमीटर मेजर करता येईल? नाही आहे. असं एखादं इन्स्ट्रुमेंट तयार झालं तर असं इन्स्ट्रुमेंट तयार झाल्यानंतर आपण जर केसाचा डायमीटर मेजर करण्याचा प्रयत्न केला तर तो खूप स्मॉल आहे. मग ते रीडिंग आपण पाहत असताना त्यामध्ये फॉल्ट होणं शक्य आहे, साहजिक आहे. राईट. बिकॉज ते खूप स्मॉल पॉईंटमध्ये असणार आहे. आपली मीटर स्केलचे पॉईंट सेंटीमीटर MM जे असतात, मिलीमीटरचे, ते सुद्धा मोठे आहेत, डोळ्यांना प्रॉपर दिसतात. बट केसाचं डायमीटर मेजर करण्यासाठी तयार झालेलं इन्स्ट्रुमेंट हे खूप स्मॉल असणार, त्याचे पॉईंटसुद्धा खूप स्मॉल असतील. त्यामुळं रीडिंग घेताना फॉल्ट होऊ शकतो. पॉसिबिलिटी कांट इग्नोर. त्यासाठी आपण काय करतो, की आपण फर्स्ट रीडिंग घेतलं. फर्स्ट रीडिंग आपल्याला मिळालं 1, त्यानंतर मिळालं 1.1, त्यानंतर मिळालं 1.2, अशा आपण खूप साऱ्या रीडिंग घेतल्या. हे चेंज का झाले, तर ते एक्सपेरिमेंट हा खूप स्मॉल आहे, त्या रीडिंग्स पण स्मॉल आहेत. राईट. त्यामुळे चेंज येणं साहजिक आहे. दिस पॉसिबिलिटी कांट इग्नोर. राईट. अशा पर्टिक्युलर केसमध्ये आपण नंबर ऑफ रीडिंग्स घेतले. पहिल्या रीडिंगला आपण A1 म्हटलं, दुसऱ्याला A2 म्हटलं, A3, असे N नंबर ऑफ आपण रीडिंग घेतले. आणि त्या रीडिंग घेतल्यानंतर आपण त्यांचा मीन कॅल्क्युलेट करणार. काय कॅल्क्युलेट करणार? मीन. तो मीन कसा कॅल्क्युलेट करतो, तर मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी ज्या काही रीडिंग्स घेतल्यात A1 प्लस A2 प्लस A3 प्लस AN पर्यंत, त्या सगळ्यांची आपण ॲडिशन केली. जेवढ्या काही N नंबर ऑफ रीडिंग्स घेतल्या त्या सगळ्यांची ॲडिशन केली, डिवायडेड बाय जेवढ्या रीडिंग्स आहेत त्यांनी आपण त्याला डिवाइड केलं. N नंबर ऑफ रीडिंग्स घेतल्या, त्याची काय केली आहे? ॲडिशन. डिवायडेड बाय जेवढ्या रीडिंग्स होत्या त्याने डिवाइड केलं, त्याला आपण म्हटलं मीन. अशा पद्धतीने आपण काय कॅल्क्युलेट करतो? मीन कॅल्क्युलेट करतो. आणि मीन कॅल्क्युलेट केल्यानंतर आपलं जे काही रीडिंग आहे ते मोर ॲक्युरेट बनतं. मोर ॲक्युरेट म्हणजेच काय, पहा एखादा एक्सपेरिमेंट आपण पाहूयात. आपण ही लेंथ मेजर करत असताना, एक्झाम्पल देतो एक सिम्पल तुम्हाला. लेंथ मेजर करत असताना आपण पहिल्यांदा 8 हे रीडिंग मिळालं, 8 मीटर. नंतर मिळालं 8.1 मीटर, नंतर मिळालं 8.2 मीटर, 3 रीडिंग मिळाले. आता आपल्याला याचा मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. मग सगळ्यांची न्यूमरेटरला काय करणार? ॲडिशन. म्हणजेच 8 प्लस 8.1 प्लस 8.2. राईट. मग ॲडिशन केल्यानंतर डिनॉमिनेटरला N लिहिलाय, म्हणजे नंबर ऑफ रीडिंग्स जेवढ्या आहेत त्याने डिवाइड करायचं. मग नंबर ऑफ रीडिंग्स किती आहेत रे? 3 आहेत. हे वाला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, त्यामुळे इथे 3नी डिवाइड करणार. यामध्ये अजून एक रीडिंग असतं 8.3, म्हणजे नंबर ऑफ रीडिंग्स किती झाले असतात? 4. इथे 4 आलं असतं, बरोबर. आणि हे तुम्ही कॅल्क्युलेशन सॉल्व केल्यानंतर हा जो तुम्हाला मिळणार तो तुमचा मीन असणार रीडिंगचा. काय असणार? मीन. होप सो पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल. मीन कशासाठी? तर त्यातून आपल्या रीडिंगची ॲक्युरसी आपल्याला मिळते. मीन का आलं असेल तुम्हाला? हा फर्स्ट पॉईंट एस्टिमेशनमध्ये मीन. मीनमध्ये आपण काय करणार? नंबर ऑफ रीडिंग्स घेणार, त्या रीडिंगचे न्यूमरेटरला ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रीडिंगनी, जेवढे नंबर ऑफ रीडिंग्स असतील त्याने डिवाइड करतो. नंबर ऑफ रीडिंग 4 असतील तर 4ने डिवाइड करा, नंबर ऑफ रीडिंग 5 असतील तर 5ने डिवाइड करा, नंबर ऑफ रीडिंग 10 असतील तर 10ने डिवाइड करा. दॅट इज नोन ॲज मीन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, दॅट इज युअर
ॲब्सोल्यूट एरर. नेक्स्ट पॉइंट काय? ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर आपण प्रत्येक रीडिंगची कॅल्क्युलेट करतो. पहिलं रीडिंग काय रे? A1 आहे, दुसरं रीडिंग A2 आहे, तिसरं A3 आहे, चौथं AN आहे, राईट. मग यासाठी ॲब्सोल्यूट रीडिंग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग ॲब्सोल्यूट रीडिंग आपण कसं कॅल्क्युलेट करतो? सी गाईज, आपण सगळ्यात आधी कॅल्क्युलेट करूया डेल्टा A1. तुम्हाला सर डेल्टा A1 म्हणजे काय? तर ॲब्सोल्यूट एरर ऑफ फर्स्ट रीडिंग. डेल्टा कशासाठी आला इथे? ॲब्सोल्यूटसाठी डेल्टा प्रेझेंट आहे. ॲब्सोल्यूटसाठी काय प्रेझेंट आहे? डेल्टा काय असणार आहे? प्रेझेंट असणार आहे. सो डेल्टा A1 इज नथिंग बट A मीन मायनस A1. क्लिअर आहे सगळ्यांना? काय फॉर्म्युला आहे? डेल्टा A1 इज नथिंग बट A मीन मायनस A1. तुम्ही मला सर म्हणजे काय करायचं एक्झॅक्टली? म्हणजे असं करायचं की इथं आपण मीन कॅल्क्युलेट केला या सगळ्या रिडिंगचा, या मीनची व्हॅल्यू इथे पुटअप करा, मायनस फर्स्टवाली A1 ची जी रिडिंग आहे ती इथे पुटअप करा. तुम्हाला काय मिळालं? फर्स्ट रिडिंगची ॲब्सोल्यूट एरर मिळाली. क्लिअर? हां. त्यानंतर थोडं पुढे जाऊया. सेकंड रिडिंग कोणतं होतं रे? सेकंड रिडिंग A2 वाला आहे. मग A2चा ॲब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करू. ॲब्सोल्यूटसाठी सिम्बॉल डेल्टा, रिडिंग कोणतं आहे? A2 आहे. फॉर्म्युला काय? A मीन मायनस A2. काय मिळालं तुम्हाला? मिळाला सेकंड रिडिंगची ॲब्सोल्यूट एरर. थर्डची कॅल्क्युलेट करूयात. काय मिळेल? डेल्टा A3 इज इक्वल टू A मीन मायनस A3. फोर्थसाठी किंवा आपण इथे N घेतले तर डायरेक्ट N कडे जाऊयात. मी AN इज इक्वल टू A मीन मायनस ऑफ AN. काय मिळालं? ॲब्सोल्यूट एरर मिळाल्या. कशासाठी? प्रत्येक रिडिंगच्या ॲब्सोल्यूट एरर. प्रत्येक रिडिंगमध्ये ॲब्सोल्यूट एरर किती? त्यासाठी काय फॉर्म्युला? मीन जो कॅल्क्युलेट केलेला आहे ऑलरेडी, त्या मीनची व्हॅल्यू मायनस त्या रिडिंगची व्हॅल्यू, त्या पर्टिक्युलर रिडिंगची व्हॅल्यू, याचं सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिडिंगमधल्या ॲब्सोल्यूट एरर मिळणार. त्या आपण डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3, डेल्टा N आपण काय करतो? शो करतो. होप सो क्लिअर असेल तुम्हाला, राईट. थोडं यानंतर जर पुढे आपण गेलो थर्ड पॉइंटकडे, तर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं मीन ॲब्सोल्यूट एरर. म्हणजे काय रे? जेवढ्या ॲब्सोल्यूट एरर आल्यात त्याचा मीन काढा. लक्ष द्या प्रॉपर. मीन ॲब्सोल्यूट एरर इज नथिंग बट जेवढ्या ॲब्सोल्यूट एरर आहेत त्याचा मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? दॅट मीन्स व्हॉट? ॲब्सोल्यूट एरर ह्या सगळ्या आहेत. मग त्याचा काय करायचा? मीन कसा घ्यायचा? न्यूमरेटरला सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय जेवढ्या नंबर ऑफ रिडिंग्स आहेत त्याने डिवाइड करा. दॅट्स इट. असा मीन आपण घेतो. पण ॲब्सोल्यूट एररचा मीन घ्यायचा हे लक्षात ठेवा. ओके. मग ॲब्सोल्यूट एरर किती आहे? पहा इथे मी लिहितोय आता. मीन ॲब्सोल्यूट एरर इज इक्वल टू काय फॉर्म्युला बनेल? न्यूमरेटरला सगळ्यांची ॲडिशन. मग ॲब्सोल्यूट एरर कोणत्या आहेत? डेल्टा A1 आहे प्लस डेल्टा A2 आहे प्लस डेल्टा A3 आहे प्लस डेल्टा AN आहे. सगळ्यांची काय घेतली? ॲडिशन. तुम्ही म्हणाल सर इकडे मीनमध्ये तुम्ही रिडिंगची ॲडिशन घेतली होती. हा मीन रिडिंगचा होता म्हणून रिडिंगची ॲडिशन घेतली. हा मीन कसला आहे? ॲब्सोल्यूट एररचा आहे म्हणून ॲडिशन ॲब्सोल्यूट एररची करणार. ह्या सगळ्या ॲब्सोल्यूट एरर आहेत ना. डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3 सगळ्यांची ॲडिशन केली डिवायडेड बाय जेवढ्या रिडिंग्स आहेत तेवढ्या N पर्यंत रिडिंग घेतल्या ना, Nनी डिवाइड करणार. 4 रिडिंग घेतल्या असतं 4नी, 5 रिडिंग घेतल्या तर 5नी, 10 रिडिंग घेतल्या तर 10नी डिवाइड करणार. क्लिअर? काय मिळालं? मीन ॲब्सोल्यूट एरर मिळाला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट यामध्ये? सी गाईज, पुढे जातोय आपण. नथिंग बट युअर रिलेटिव्ह एरर. हे फॉर्म्युले सगळे तुम्हाला पाठ करायचे आहेत. यावर तुम्हाला न्यूमॅरिकल विचारला जातो. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये यावरचे काही न्यूमॅरिकल पण मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेणार. इव्हन मी बोर्डवर सॉल्व्ह करून देणार आहे. हे सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत. रिलेटिव्ह एरर पहा. रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर. ओके. मी याला मीन एरर लिहितो. मीन एरर. क्लिअर आहे?
म्हणजे काय केलं आपण रिलेटिव्ह एररमध्ये इथे जो मीन कॅल्क्युलेट केला होता ॲब्सोल्यूट एररचा जो मीन आहे तो मीन ॲब्सोल्यूट एरर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला मीन एरर या दोघांचा काय घेतला रेशो घेतला मिळालं रिलेटिव्ह एरर. काय मिळालं रिलेटिव्ह एरर. क्लिअर. मग हे सगळं एकावर एक बेस्ट आहे बाबांनो. कसं बेस्ट आहे सुरुवातीला मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागलं नंबर ऑफ रिडिंग्स घेतल्या 4 5 10 रिडिंग्स घेतल्या त्याचा मीन कॅल्क्युलेट केला. मीन कसा कॅल्क्युलेट केला न्यूमरेटरला सगळ्या रिडिंगचे ॲडिशन डिवायडेड बाय किती नंबर रिडिंग्स आहेत त्याने डिवाइड केलं मीन मिळाला एररचा मीन राईट मीन एरर. क्लिअर आहे. त्यानंतर आपल्याला ॲब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करायची ती कशी कॅल्क्युलेट करणार तर त्याला डेल्टा A1 डेल्टाच्या सिम्बॉलने आपण शो करतो आणि प्रत्येक रिडिंगची आपण ॲब्सोल्यूट एरर घेतो. मग पहिली रिडिंग आपली A1 आहे त्यामुळे डेल्टा A1 बनला. फॉर्म्युला काय ए मीन म्हणजे इथनं जो मीन आलेला आहे मायनस A1 राईट ना. हा जो मीन आला आहे त्याला मायनस ती पर्टिक्युलर रिडिंग केली. सेकंडसाठी सेकंड जे काही रिडिंग आहे त्या रिडिंगचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे ॲब्सोल्यूट एरर. त्यासाठी काय केलं जो मीन आलाय तो लिहिला इथे मायनस सेकंडवाला रिडिंग हा ए मीन म्हणजे हा वाला मीन आहे कन्फ्यूज नाही व्हायचं इथे ए मीन लिहिले म्हणजे हा वाला मीन आहे राईट बिकॉज हे एचे सगळे रिडिंग्स आहेत ना A1 A2 A3 त्यांचा मीन कॅल्क्युलेट केला म्हणून ए मीन लिहिलं दॅट्स इट. थर्डवाली रिडिंग त्याचे ॲब्सोल्यूट एरर काय करणार ए मीन लिहिणार मायनस थर्डवाली रिडिंग मायनस करूयात. 10 नंबरच्या आपल्याला रिडिंगचे ॲब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करायचे. काय करणार जो मीन एरर कॅल्क्युलेट केलाय त्या मीन एररमधनं आपण 10 नंबरची जी रिडिंग आहे ती सबट्रॅक्ट करूयात. काय मिळेल 10 नंबरच्या एररचा ॲब्सोल्यूट एरर मिळणार आपल्याला रिडिंगचा ॲब्सोल्यूट एरर मिळणार. क्लिअर. होपसो तुम्हाला ॲब्सोल्यूट एरर कळालं. मीन ॲब्सोल्यूट म्हणजे ॲब्सोल्यूट एरर जेवढे आलेले आहेत ह्या सगळ्या डेल्टा A1 डेल्टा A2 डेल्टा A3 डेल्टा AN ह्या सगळ्या ॲब्सोल्यूट एरर आहेत त्यांचा मीन घ्यायचा. मीन कसा घ्यायचा तुम्हाला माहिती आहे मीन इज नथिंग बट ॲव्हरेज. त्यासाठी आपण सगळ्या ज्या ॲब्सोल्यूट एरर आल्यात त्यांची न्यूमरेटरला ॲडिशन केली डिवायडेड बाय किती नंबर ऑफ रिडिंग्स आहेत त्याने आपण डिवाइड केलं राईट. त्यानंतर येतं रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर इज नथिंग बट न्यूमरेटरला मीन ॲब्सोल्यूट एरर डिनॉमिनेटरला मीन एरर रेशो घ्या रिलेटिव्ह एरर मिळाला. लास्ट पॉईंट देतो विच इज पॉईंट नंबर 5 पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर काय पर्सेंटेज एरर पर्सेंटेज एरर इज नथिंग बट रिलेटिव्ह एरर इंटू 100 दॅट्स वाय इट इज नोन ॲज पर्सेंटेज. म्हणजेच काय रे तर रिलेटिव्ह एरर इथे जी कॅल्क्युलेट केली आहे कशी कॅल्क्युलेट केली आहे मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर राईट. त्या पर्टिक्युलर रिलेटिव्ह एररला 100ने मल्टिप्लाय करा त्यांना तुम्हाला काय मिळणार पर्सेंटेज एरर मिळणार राईट. तुम्ही म्हणाल सर असं केलं तर रिलेटिव्ह एररच्या ऐवजी रिलेटिव्ह एररचा फॉर्म्युला लिहितो तरी चालेल. फॉर्म्युला काय मीन ॲब्सोल्यूट एरर शॉर्टकट लिहिल्या मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर बरोबर. हे का आलं हे रिलेटिव्ह एरर बनलं. रिलेटिव्ह एररच्या जागी हा फॉर्म्युला लिहिला तरी तो काही प्रॉब्लेम नाही आहे तो रिलेटिव्ह एररचाच आहे. मल्टिप्लाय बाय 100 करूयात काय मिळालं तुम्हाला पर्सेंटेज एरर मिळालं. क्लिअर आहे. एस्टिमेशन ऑफ एररमध्ये 5 इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. सगळ्यात आधी मीन कॅल्क्युलेट करा. मीन इज नथिंग बट यू ॲव्हरेज 10 पर्यंत तुम्ही शिकलेले आहेत. पुढे जातो ॲब्सोल्यूट एररला. ॲब्सोल्यूट म्हणजे काय तर त्यामध्ये जो मीन कॅल्क्युलेट केलाय त्या मीनमधनं पहिलंवाला रिडिंग आपण मायनस करूयात. या मीनमधनं पहिलंवाला रिडिंग A1 मायनस केलं पहिल्या रिडिंगची ॲब्सोल्यूट एरर मिळाली तिला डेल्टा A1 म्हटलं. दुसऱ्या रिडिंगची ॲब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी परत मीनमधनं दुसरं वाला रिडिंग जे आहे ते आपण सबट्रॅक्ट केलं. दुसऱ्या रिडिंगचा आपल्याला मीन ॲब्सोल्यूट एरर मिळाली राईट. तिसऱ्या जी काही रिडिंग आहे त्या तिसऱ्या रिडिंगची आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची आहे ॲब्सोल्यूट एरर. अगेन काय करूयात जो मीन आहे तो घेतला त्यातनं जी तिसरी रिडिंग आहे ती सबट्रॅक्ट केली काय मिळाली ॲब्सोल्यूट एरर मिळाली तिसऱ्या रिडिंगची. अशी आपण ॲब्सोल्यूट कॅल्क्युलेट केली. आता जेवढे ॲब्सोल्यूट आलेत त्या सगळ्यांचा मीन घ्यायचा आहे म्हणजे न्यूमरेटरला सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ रिडिंग्स. मीन मिळाला ॲब्सोल्यूट एररचा त्यामुळे त्याला मीन ॲब्सोल्यूट एरर म्हटलं. पुढे रिलेटिव्ह एरर घ्यायची होती. मीन ॲब्सोल्यूट एरर अपॉन मीन एरर ज्या इथे आणि इथे कॅल्क्युलेट केल्यात त्या दोघांचा रेशो घेतला रिलेटिव्ह एरर मिळाली. मग जी रिलेटिव्ह एरर मिळालेली आहे तिला मल्टिप्लाय बाय 100 करूयात काय मिळणार पर्सेंटेज एरर मिळणार. दॅट्स इट. ओके. हे फॉर्म्युले नेक्स्ट लेक्चरला सगळ्यांचे बाय हार्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. याला नो ऑप्शन बाळांनो बिकॉज
नेक्स्ट लेक्चरला मी यावर काही न्यूमॅरिकल्स सॉल्व्ह करून घेणार आहे, जेणेकरून हे सगळं तुम्हाला समजेल. सरांनी काहीतरी खूप फॉर्म्युले दिलेत ना, आता सिम्पल आहेत, फार मोठं लॉजिक नाही आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन यावर विचारला जातो राईट. हे पार्ट असलं पाहिजे, ते फार गरजेचं आहे. मी एकदा का यावर काही एक्झाम्पल्स घेतले, न्यूमॅरिकल्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतले की तुम्हाला एकदम फिट होऊन जाईल डोक्यामध्ये. ओके, विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल तुम्हाला अजून प्रॉपरली समजेल. ओके, होप सो आजचं लेक्चर तुम्हाला कळालं असेल. आज आपण पाहिलं एरर्स अँड टाइप्स ऑफ एरर्स अँड एस्टिमेशन ऑफ एरर्स. लेक्चरला प्रॉपरली रिवाईज करा. एकदा नाही कळालं तर परत पहा, नाही कळालं तर परत पहा, अजून नाही कळालं तर परत पहा. ओके, पण मे बी नेक्स्ट लेक्चरमध्ये ज्यावेळेस एक्झाम्पल पाहू त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉपरली कळून जाईल. ओके, थँक्यू सो मच. टेक केअर.